कसल्याशा जोरदार माराने आणि थंडगार जाणीवेने तो थरथरला. एक सौम्य गार कळ त्याच्या मस्तकात गेली आणि तो भानावर आला. काही वेळापूर्वी तो बेशुद्ध होऊन पडला होता आणि त्याला शुद्धीत आणण्यासाठी थंडगार पाण्याचा मारा अखंड चालू होता. त्या पाण्याने त्याचे कपडे पूर्णतः भिजून गेले होते. हलकीशी थंडगार झुळूक त्याच्या अंगाला चाटून गेली आणि त्याच्या अंगावर सरकन काटा आला. एव्हाना त्याला शुद्धीत आलेलं पाहून देसाईंनी त्याचे ओले राकट केस आपल्या हातात गच्च पकडून ओढले. अचानक झालेल्या तेवढ्याशा वेदनेनेही तो विवळला. त्याने डोळे किलबिले करत उघडण्याचा प्रयत्न केला. धुसर अंधारात त्याला एक ओळखीची आकृती दिसली. त्याच्या अंधुक नजरेला ओळख पटत नव्हती, पण अम्म्या अम्म्या ही हाक ओळखीची वाटत होती. त्याच्या सुन्न झालेल्या कानांनी ओळख पटवली. राम्या? तो अस्फुटच बोलला. त्याने आपल्या विरोधातील सारे पुरावे पोलिसांना दिलेत. राम्या रडतच उत्तरला. तू आता सगळं खरं बोल, नाहीतर. आपल्या हातांनी त्याच्या केसावरची पकड अजूनच मजबूत करत मागच्या बाजूने खेचले. आपल्या मुठी वळवत त्याच्या गालावर अजून 2 ठोसे लगावले. पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. परंतु ह्या क्षणी जिवंत राहायचं असेल तर सगळं सत्य सांगून टाकणं हा एकमेव पर्याय त्याच्यासमोर होता. सांगतो सगळं. त्याने आपली दुखरी मान दोन्ही हाताने पकडली. त्याच्याच समोर खुर्चीत त्याचा मित्र राम्या हातात बेड्या घातलेल्या अवस्थेत होता. आता अजून आपली कातडी वाचवणं शक्य नाही हे त्याच्या लक्षात आलं. गप्प राहून जीव वाचवायच्या नादात या पोलिसांच्या माराणीत जीव जाईल. दुखणारा जबडा मोठ्या कष्टाने उघडत त्याने बोलायला सुरुवात केली. मला खूप आधीपासून सोनिया आवडायची, म्हणजे अगदी लहान असल्यापासून. त्याच्या बोलण्यावर सारिकाच्या डोळ्यातून अश्रू रंगळले. लहानपणापासून सगळे चिडवायचे आम्हाला. लग्नात गृहप्रवेशाच्या वेळी माझ्या आईने तिच्या वडिलांकडून वचन घेतलं होतं म्हणे की त्याची होणारी एक पोरगी माझ्या आईची सून बनेल. लहानपणी भातुकलीच्या खेळात देखील आम्हीच नवरा बायको असायचो. तेव्हापासून मनात ठसलं होतं की बायको बनेल तर सोनियाच. जेव्हा प्रेमाच्या वयात आलो तेव्हापासून फक्त तिच्यावर प्रेम करायचा प्रयत्न केला. आवडायची ती मला, सारखी हवीहवीशी वाटायची. पण तिने कधी माझ्याकडे बघितलंच नाही. अगदी भातुकलीच्या खेळातही मी तिला नवरा म्हणून नको असायचो. खुर्ची पाठीमागे रेलत त्याने एक दीर्घ श्वास घेतला. जशी ती मोठी होत गेली माझी तिच्याकडे बघायची नजर बदलत गेली. परंतु तेव्हाच ठरवलं की आयुष्यात कितीही पोरी येऊ द्या, आपली बायको बनेल ती एकच, ती म्हणजे सोनिया. तिच्या लहानपणीचं तिचं अख्खं कुटुंब मुंबईला कायमचं राहायला गेलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत कधीमधी यायचे ते लोक गावी. मग माझा अख्खा दिवस तिला न्हाळण्यात जायचा. गावच्या पोरींच्या मानाने ती होती, पण एकदम. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण अनिकेतकडे नजर जाताच त्याने तो शब्द टाळला. परंतु त्याला काय म्हणायचंय ते अनिकेतच्या चांगलंच लक्षात आलं होतं. पण वर्षाआधी तिच्या वडिलांची अचानक नोकरी सुटली आणि ते सगळेच गावी शिफ्ट झाले. माझ्यासाठी ते बरंच होतं. मला तिला इम्प्रेस करायचा मोका मिळाला होता. मी रोज मुद्दाम त्यांच्या घरी जायचो. तिच्यासाठी स्पीकरवर कसली कसली गाणी वाजवायचो. ती गाणी ऐकून बाजूच्या पोरी माझ्या मागे मागे करू लागल्या. पण सोनिया नाही, ती दूरच राहायची. माझ्याशी धड बोलायची पण नाही. इतकंच काय तर नंतर मी दिसलो की रस्ता पण बदलायची. परंतु तिचं असं वागणं मला तडफडायला भाग पडायचं. त्याच्या अंगात एव्हाना थंडी भरून आली होती. बसल्या जागी तो थरथर कापू लागला. मध्येच एखादा पाण्याचा थंडगार ओघळ त्याच्या मानेवर ओघळायचा आणि त्याच्या अंगावर शहारा उमटायचा. त्याची अवस्था पाहून परबानी तत्परतेने गरम चहा आणून त्याच्यासमोर ठेवला. आपल्या कापणाऱ्या हातांनी कसं तरी ग्लास उचलत तो घोटभर चहा प्यायला. गरम चहा पोटात जाताच त्याला जराशी तरतरी आली. सारखा तिच्या मागे गोंडा घोळून मला कंटाळा आला होता. किती काय काय करायचं एखादीसाठी, मात्र तिचं अंतर राखून वागणं मला डिवचत होतं. तिचा कितीही विरोध असला तरीही मला काही करून ती हवीच होती. त्याचा एकच उपाय होता. म्हणूनच घरच्याने विश्वासात घेऊन तिच्या वडिलांच्या समोर तिच्यासाठी मागणी घातली. मी नात्यातील आहे आणि माझ्या घरचेही तयार आहेत म्हणून फारसे आडेवेडे न घेता त्यांनी तात्काळ होकार दिला. अच्छा, शेवटी तुला पाहिजे ते मिळत होतं तर. मिळणार तर होतं, पण त्यात समाधान नव्हतं. लग्न ठरवलं तरीही सोनियाचं वागणं काही बदललं नव्हतं. मोजकंच बोलणं, अंतर ठेवून वागणं, सगळंच खटकत होतं मला. मला वाटलं की आता तरी ती माझ्या जवळ येईल. आम्ही फिरायला जाऊ, थोडी मजा करू. त्याचा मजा करू चा स्वर वेगळाच होता. कसली मजा? अनिकेतने विचारलं.
सारिकासोबत तशी मी बऱ्यापैकी मजा केली, पण जिच्यासोबत लग्न करायचं तिला हात पण लावला नव्हता. हात काय, साधी जवळ पण यायची नाही ती. इथे बोलायचे वांदे तर बाकी काय करणार. मित्र जमले की सगळे आपल्या आपल्या गमती सांगायचे. कोणी कसे भेटते, कोणी कसं किस केलं, कोणी तर चक्क शेतात. पण माझ्याजवळ सांगायला काहीच नसायचं. त्यावरून सगळे मित्र खिल्ली उडवायचे. सर्वांच्या गप्पात मी नेहमीच चेष्टेचा विषय असायचो. फिरून फिरून त्यांचा विषय माझ्या मर्दानगीवर यायचा. म्हणजे माझ्यातच काहीतरी कमी असेल म्हणून मला ती टाळत असेल. कशी तरी ती वेळ मारून न्यायचो, पण आतून मी पेटून उठायचो. असं काय कारण असेल की ती मला दूर ठेवत होती? मग तुझा तल्लख बुद्धीने काय शोध लावलास तू? अनिकेतने उपहासात्मक स्वरात विचारलं. बरीचशी कारणं वाटली. शेवटी एका रात्री सगळ्या मित्रांसोबत चर्चा करायला बसलो. बराच विचार केल्यावर, बऱ्याच शंका उपस्थित केल्यावर तिचा मुंबईला कोणीतरी बॉयफ्रेंड असावा असं सर्वांचं अनुमान निघालं. नाहीतर मला टाळायचं दुसरं कारणच काय. पण तिच्या बॉयफ्रेंडच्या विचाराने माझा थरकाप उडाला. त्या नुसत्या विचारानेच मला झोप येईना. कसला विचार? तिने तिच्या बॉयफ्रेंड सोबत काही केलं असेल. मी ती मला हवी म्हणून लग्नाचा घाट घातला, पण तिला आधीच दुसऱ्याने वापरलेलं असेल तर? मला हे सत्य समजायला हवं होतं. मला अशा मुलीशी लग्न करायचं नव्हतं. वाह, किती उच्च विचार आहेत. स्वतः लग्नाआधी मजा केलीस की, मग तिने केली असेल तर काय झालं? अनिकेत चिडून गरजला. मी काहीही करू शकतो, समाजात चालतं ते. तिने बाईच्या मर्यादित राहिलं पाहिजे. त्याच्या वाक्यात पुरुषी अहंकार झळकत होता. हो का? खरंच? अनिकेत. मला मनातल्या मनात शंकेचं समाधान पाहिजे होतं आणि त्यासाठी कसंही करून तिला एकांतात भेटायचं होतं. आणि या कामात मला मीनाक्षी मदत करू शकत होती. त्यासाठी मी आणि राम्याने मिळून फिरायला जायचा प्लॅन बनवला. मीनाक्षी तर येणारच होती, मात्र सोनिया येणं जवळपास अशक्य. मीनाक्षीला मी बरीच गळ घातली. शेवटी तिला चॅलेंज दिल्यावर ती सोनियाला आणायला तयार झाली. पण जायच्या दिवशी नेमका तिच्यासोबत काहीच संपर्क होत नव्हता. तिचा फोन पण स्विच ऑफ येत होता. काय झाले, सोनिया तिच्यासोबत येते की नाही हेही कळत नव्हतं. मग पुढे कोणत्या तरी PCO नंबरवरून रामाच्या फोनवर कॉल आला. पलीकडे मीनाक्षी होती. तिने सांगितलं की ती घरून निघाले आणि सोनियाला पण तयार केले. तालुक्याला पोचून सोनियाला घेऊन ती ठरलेल्या जागी येईल. तेव्हा कुठे जरा बरं वाटलं. पण डोक्यात मात्र सोनिया भेटल्यावर काय बोलेल, खरंच तिचं असं काही असेल का, हेच प्रश्न गर्दी करत होते. विचार करून डोकं फुटलं असतं. मग काय केलंस? डोकं गरगरत होतं म्हणून मी आणि रामा आमच्या नेहमीच्या अड्ड्यावर प्रकाश बिअर शॉपीवर गेलो. 2 बिअर पोटात गेल्यावर डोक्यातील विचार जरा शांत झाल्यासारखे वाटले. इव्हाना मीनाक्षी तालुक्याला येऊन पोचल्याचा फोन येऊन गेला होता. मला मात्र धीर धरवत नव्हता. मीनाक्षी बोलली तर खरी की सोनियाला घेऊन येते, पण सोनिया प्रत्यक्ष समोर येईपर्यंत मी विश्वास ठेवू शकत नव्हतो. म्हणून मी सहजच सोनियाला कॉल केला. ती कॉलेजमध्ये होती. तेव्हाही फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं देत होती, तीही नाखुशीने. आणि फोन काय झाला, माझं रिचार्ज संपलं होतं. रिचार्ज करायला त्या भागात कोणतंच रिचार्जवालं दुकान नव्हतं. सोनियाच्या वागण्याच्या रागात अजून एक बिअर पोटात गेली. बराच वेळ मीनाक्षीचा काही संपर्क झाला नाही, म्हणून मग तिथल्या PCOवरून सोनियाला कॉल केले. पण त्या नादात खिशातील कॉईन संपले. बराच वेळ झाला आणि अपेक्षित गाडीही येऊन गेली, तरी दोघींचा पत्ता नव्हता. मला कसंच होऊ लागलं. काहीही करून ती यायलाच हवी होती आज. शेवटी शॉप मालकाच्या फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा समजलं की त्यांनी कोणाला कळू नये म्हणून दुसऱ्या गावाची बस पकडली होती, जी त्याच भागातून जाते. एवढ्या संपूर्ण वेळा सोनियाच्या फोनवर मीनाक्षीच बोलत होती. अच्छा, फोनचं रहस्य असं आहे तर. बरं, पुढे? देसाई अनिकेतकडे पाहत गालात हसले. बऱ्याच वेळाने त्या दोघी आल्या खऱ्या, पण तेव्हाही सोनियाचा चेहरा पडलेला होता. तिचा चेहरा बघून मी वैतागलो होतो, पण कसं तरी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. मीनाक्षी थातूरमातूर कारण सांगून रामाला घेऊन निघत होती, पण तेव्हा सोनियाने तिच्यावरच ओरडायला सुरुवात केली. केवळ अर्धा तास थांबण्यासाठी आली होती ती, ही मीनाक्षीसाठी म्हणे. म्हणजे मी ती ऐकतच नव्हती. मला आणि रामाला दारू प्यायलेलं बघून तिला थांबायचंच नव्हतं. मीनाक्षी रामा दोघेही परोपरीने तिला 2 मिनिटं ऐकून घे म्हणून समजावत होते, तरीही तिला किंमत शून्य. मी घाईने तिचा हात पकडला, तिला माझ्याजवळ खेचली आणि त्या दोघांना निघून जायला सांगितलं. मला बेस्ट लक विश करत खिदळत ते दोघेही तिथून निघून गेले आणि मी सोनियाकडे मोर्चा वळवला. माझ्या हाताच्या विळक्यात असूनही ती बरीच धडपड करत होती. मागचा पुढचा विचार न करता तिने माझ्या मानेचा चावा घेतला. आता माझा संयम सुटला. आधीच बिअरची नशा माझ्या डोक्यात चढली होती.
ते तितके दिवस रात्र मी जिचा विचार केला ती मर्जी विरुद्ध का होईना माझ्या मिठीत होती आणि सुटण्याच्या धडपडीत माझ्या मानेला चावा घेऊन तिने मला चेतवलं. ही संधी होती तिला माझी बनवायची. एकदा तिच्या शरीरावर हक्क मिळवला की तिचा माज आपोआप शरणागती पत्करेल. स्त्री म्हणजे वाटतं काय रे तुला? अनिकेतच्या हाताचा अजून एक ठसा त्याच्या गालावर उमटला. ह्या खेपेत चांगले 2 दात तुटून बाहेर उडाले. असह्य वेदनेने तो किंचाळला, पण केवळ माणुसकी म्हणूनही कोणी दया दाखवणारं नव्हतं. काय केलंस पुढे तिचं? मला मिळालेली संधी सोडायची नव्हती अजिबात. मी तिला जबरदस्ती बियर पाजली. त्या नशेतही ती धडपडत पळण्याचा प्रयत्न करत होती. ती जितक्या त्वेषाने विरोध करत होती मला अजून हुरूप मिळत होता. तिची प्रत्येक कृती माझ्यातील पुरुषत्वाला आव्हान देत होती. तिला मिळवण्याची माझी तहान वाढत होती. तिच्या शरीराचं इंच इंच माझ्या ओठांनी शोषत मी माझी तहान भागवत होतो. तू जे केलंस त्याला बलात्कार बोलतात. अनिकेत भडकला. तिने जर विरोध केला नसता तर मला जबरदस्ती नसती करावी लागली, त्याने निर्लज्जपणे उत्तर दिलं. त्याचं बोलणं पूर्ण होत नव्हतं तोच फाडकन त्याच्या कानाखाली जाळ उठला. एव्हाना थोड्या कमी झालेल्या वेदनेने अजून पेट घेतला. नुकत्याच उफाळत्या दुखण्याने त्याला विवळणेही जमेना. तुझा पुरुषी अहंकार दुखावला गेला म्हणून बलात्कार करून मारून टाकलास तिला? अनिकेतच्या डोळ्यात आसू साचले होते. मजा घ्यायची सोडून ती मूर्खासारखी ओरडत होती. तिच्या ओरडण्याने माझा मूड ऑफ होत होता. जे लग्नानंतर करणार ते लग्नाच्या आधी करत होतो बस. त्यातही तिला प्रॉब्लेम. तिचा अडथळा करणारं तोंड मी बंद केलं आणि तिच्यात झोकून दिलं. आता ती माझी झाली होती. तिचं रक्त गेलं म्हणून मी खूप खुश होतो. पण एवढासा आवेगही तिला सहन झाला नाही. त्या नादात कधी तिचा प्राण गेला कळलंच नाही. आता त्या मृतदेहाची विल्हेवाट लावणं गरजेचं होतं. मी राम्याला कॉल करून बोलवलं. असंच प्रेस सोडून दिलं तर फसून जाऊ म्हणून आयडिया गेली. दीपकला सांगून ती कुऱ्हाड मागवली आणि मृतदेहाचे तुकडे करून डोंगर माथ्यावर विखरून दिले. बरोबर? अनिकेतचा प्रश्न. हो, म्हणजे दीपक स्वतः कुऱ्हाड घेऊन आला, पण तिचं नग्न अंग पाहून त्यालाही कंट्रोल होईना. राम्या तर तसाही उपाशीच होता व त्या प्रेतावर आता मी काय अधिकार गाजवणार म्हणून मीही काही बोललो नाही. आळीपाळीने त्यांनीही तिचा उपभोग घेतला. तिघांनी मिळून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. खरं तर ते जाळून टाकायचे होते, परंतु कितीही बियर ओतून काडी मारली तरी ते जळेनात. म्हणून मग गोण्या आणून त्यात भरून फेकून दिले सगळीकडे. पसरलेलं रक्त तिचं बियर आणि पाणी ओतून मातीत मिसळून टाकलं. तिचे कपडे, आमच्या अंगावरचे कपडे सगळं दीपककडे विल्हेवाट लावण्यासाठी दिलेलं, पण त्याने ते स्वतःकडे ठेवून दिले म्हणून तुम्हाला सुगावं लागला. मारलंस ते मारलंस, वरती तिची चेनही विकून आलास. अनिकेतच्या हाताचा तडाखा ह्यावेळी त्याच्या पोटात बसला होता. त्या मारासोबत तो रक्त उलटला. मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे विकृत भाव तसेच होते, पण थोडे रक्ताळले होते. सोनिया तर मेलेली, तिची ओळख पटवेल म्हणून चेन तर नष्ट करायला हवी होती. असं तसं फेकून देण्यापेक्षा चेन विकून आलेल्या पैशातून पुढच्या काही दिवसांची सोय तरी होईल म्हणून मग ती चेन नीट धुवून तालुक्याबाहेर विकून आलो. पण साला तो पण निश निघाला. एवढं सगळं स्वतःच्या तोंडाने कबूल केल्यावरही त्याला स्वतःच्या कर्तुत्वावर पश्चाताप अजिबात नव्हता. पण मिस्टर अमित राणे त्या दिवशीच तक्रार नोंदवायच्या दिवशीच तुझं नाटक देसाई उभा राहून टाळ्या वाजवू लागले. क्लास होतं, क्लास एकदम. आम्हाला वाटलं सोनियाच्या वियोगात तुलाच काहीतरी होईल. बरं, तुझे साथीदार, घरवाले आणि सोनियाचा परिवार सगळे आत आहेत. ऐकले त्यांनी सगळं. त्यांच्या नजरेतील तुझ्यासाठीची घृणा हीच तुला मिळणारी सगळ्यात मोठी शिक्षा आहे. देसाईने आतील सर्वांना बाहेर बोलवलं. सर्वांच्याच डोळ्यात आसू होते. कोणाच्या डोळ्यात समाधानाचे तर कोणाच्या पश्चातापाचे. तुझ्यावर विश्वास ठेवून आमच्या पोरीची गाठ तुझ्याशी बांधायला निघालो होतो आम्ही. सोनियाच्या वडिलांना हुंदका अनावर झाला, पण तूच जराही विचार नाही केलास माझ्या पोरीचा, आमचा, तुझ्या आई वडिलांचा. माझीच चूक झाली. आम्ही पोरीचं साधं मतही न विचारता, तिच्या भावना न समजता सरळ लग्न ठरवतो. का तर जबाबदारीपासून मुक्त होण्यासाठी. चूक तुझी नाहीये, माझी आहे. माझ्या हाताने मी माझ्या पोरीला कसायाच्या दारात बांधली. कत्तल तर होणारच. तिचा खरा गुन्हेगार तर मी आहे. तिच्या चेहऱ्यावर दिसणारी नाराजीच कारण समजून घेण्यास असमर्थ ठरलो. मला शिक्षा द्या साहेब. त्याने अनिकेतचे हात पकडले आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागले. पोरी जन्माला आल्यापासून आपण त्यांना फक्त जबाबदारी समजतो आणि मग पुढची वर्ष तिच्या भविष्यापेक्षा लग्नाची चिंता. एकदा करून दिलं की सुटका होते. पुढे मग काही होऊ दे. ती आणि तिचं नशीब हाच पवित्र असतो आपला. याउलट मुलाच्या बाबतीत किती सजग असतो. पोरींची लग्न झाली तरी आपल्याला आपल्या पोराची काळजी. आपल्या आधीच्या पिढीची हीच विचारसरणी घेऊन आपणही चाललोय की मेंढरासारखे. मग ह्याच संस्कारात वाढलेल्या ह्या तरुण पोराकडून काय अपेक्षा करणार? देसाईने आपल्या मनातील सल बोलून दाखवली. बरं अनिकेत,
देसाई पुढे बोलू लागले. आपल्याला काय वाटलं की किती प्लॅन करून मर्डर केला आहे, हुशार असतील हे लोक. पण नाही, यांचं नशीब जोरावर होतं. त्या दिवशी पुरेपूर साथ दिली होती याची. घराचे फोन काय काढून घेतात, ह्याचं रिचार्ज काय संपतं, मस्त एकदम. परंतु कर्म त्याचे फळ. गुन्हा कधी ना कधी बाहेर पडणारच ना. बरं अमित, तू तर तेव्हाच पकडला गेला होतास जेव्हा आम्हाला चेनची खबर मिळाली. मी निशासोबत बोललो तेव्हा एक गोष्ट कळली की सगळ्या गोष्टीमध्ये तिच्या गळ्यातील चेन नाहीये. तो धागा पकडून आम्ही सगळीकडे शोधाशोध करत होतो, परंतु आम्हाला अपेक्षित असं काहीच मिळत नव्हतं. मात्र त्या दिवशी जेव्हा तू चेन घेऊन गेलास तेव्हा त्या सोनाराला तुझ्यावर संशय आला. चेनच्या आकड्यामध्ये अजूनही रक्ताचे डाग होते. म्हणूनच तुझी बोळवण करत त्याने तडक पोलिसांना फोन केला आणि तिथेच तू अडकलास. अनिकेतने एक दीर्घ श्वास घेत पुढे बोलायला सुरुवात केली. पण मला एक प्रश्न आहे, तू इतक्या सहजपणे कसं काय सांगितलं सगळं? अनिकेतने अमितकडे वळत विचारलं. कधीपासून त्याच्या डोक्यात हाच प्रश्न घोळत होता. मला फसवत होते ना. या रामाला मित्र समजलो, पण त्याने मलाच बदनाम करायचा घाट घातला. हे पुरावे दीपकनेच मिळवून दिलेत ना. सगळं ओकून टाकलं असेल त्याने. दोघांनी सगळी स्टोरी रंगवून सांगितली असेल, पण स्वतःचं बोट नीट ठेवलं असेल. त्याच्या प्रश्नावर अनिकेतने नकारार्थी मान डोलवली. यांनी तर मला पार गुंतवून ठेवले या प्रकरणात, मग त्यांना करायला नको. शहाणा आहेस खूप. अनिकेतने स्वतःच्याच विचारात जोरजोरात मान डोलवली. आता थोडं शहाणपण तिकडे जेलमध्ये दाखवा. तुमच्यापैकी प्रत्येकाला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील. तुमच्यापैकी कोणीही सुटता कामा नये. पुढच्या गोष्टीवर आता कोर्टात चर्चा करू. अनिकेतने देसाईंच्या साथीने केस जरी लवकर सोडवली असली तरी त्याचं सारं लक्ष आता कोर्टाच्या सुनावणीवर होतं. त्यांच्या दृष्टीने तपास लागला तरी गुन्हेगाराला शिक्षा ही कोर्टातच होणार होती. इथे का आणले मला? अनिताने थोडे भीतच रोहनला विचारलं. कुठल्याशा साधारण रिसॉर्ट भासणाऱ्या लॉजमध्ये होते ते दोघं. बाहेरून दिसायला बऱ्यापैकी असलं तरी अनिता घाबरली होती. रोहन तिला सरप्राईज डेटवर घेऊन आला होता. रोहनसोबत फिरायला जायचे म्हणून ती आम्हाला जास्तच तयार होऊन आली होती. आजचा दिवस त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तिला सुखदुःखाचं हितगुज करायचं होतं. परंतु अचानक तो तिला अशा ठिकाणी घेऊन आला ह्याची तिला कल्पनाही केली नव्हती. तिच्या डेटच्या संकल्पनेत हे असं एखाद्या रूममध्ये चोरून भेटणं बसत नव्हतं आणि रोहनकडून हे वागणं अपेक्षित नव्हतं. तुझ्यावर प्रेम करायला. रोहनने हळूच तिला मिठीत घेतलं. आजवर रोहनची मिठी तिला हवीहवीशी वाटायची, पण आता त्या खोलीत तिला ते सगळं नको होतं. रोहन, ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण रोहनने आपला हात तिच्या तोंडावर ठेवून तिला गप्प केलं. तरीही ती डोळ्याने त्याला थांबण्याचे इशारे करू लागली. मात्र त्याकडे कानाडोळा करत रोहनने मिठी अजूनच घट्ट केली आणि तिच्या डोळ्यावर आपले ओठ टेकवले. क्षणभरासाठी तीही त्याला बिलगली. आजवरच्या आपल्या प्रेमाचं सार्थक झाल्यासारखं वाटू लागलं. आपण उगाचच त्याच्यावर संशय घेतला म्हणून तिच्या मनाने तिला टोकलं. तिच्या ओठावरील त्याचा हात हळूहळू खाली सरकू लागला. त्या स्पर्शाने ती शहारू लागली. तिने आपले डोळे घट्ट मिटले. ती अनुभूती अभूतपूर्व होती. त्याचा तो स्पर्श हवाहवासा वाटत होता. त्याचा हात तिच्या शरीराची वळणं चाचपडू लागला. ती भानावर आली. हे सगळं तिला हवं होतं, पण रोहन आता नको ना प्लीज, तिने कळवळून विनंती केली. का? त्याने नाराजीने विचारलं. हे सगळं लग्नानंतर करूया ना प्लीज. लग्नानंतर बघू, पण आधी तुला बघू तर दे. त्याने तिला मिठीत गच्च आवळलं. तिच्या होकार नकाराची वाटही न बघता तो चालू झाला. तिचा विरोध घशातच अडकला. त्याच्या वासनेपुढे तिचा प्रतिकार अपुरा पडत होता. रोहन त्या केळसवाना स्पर्शाने तिला ओकारीच येत होती की तिच्या तोंडावर त्याचा हात पडला. तिचा श्वास गुदमरत होता आणि प्रत्येक धक्क्याबरोबर त्याचा पुरुषी अहंकार सुकावत होता. तिच्या ओटीपोटातून वेदनेच्या लाटा वाहत होत्या. पश्चातापाने रडून रडून तिचे डोळे कोरडे पडले. घाबरलेली तिची छाती धापकत होती. तिने काहीतरी मनाशी ठरवलं. ते चूक की बरोबर हे विचार करायला तिच्यापाशी वेळ नव्हता, पण ते करायचंच होतं. तिने आपला डावा हात त्याच्या उघड्या पाठीवर फिरवत त्याच्या मानेला कवटाळलं. तिच्या स्पर्शाने तो मनातच सुखावला. तिने त्याच्या केसात हात फिरवत त्याचा घामजलेला चेहरा आपल्या ओरबडलेल्या गेलेल्या उरोजामध्ये दाबला. तिच्या प्रतिसादाने त्याच्या भावना उचंबळून आल्या. त्याचा वेग वाढत होता. तिने उजवा हात हवेत उंचावला. तिच्या हातात काहीतरी चमकलं. तिची फेवरेट हेअर क्लिप होती, चंदेरी रंगाची आणि चमकीचं डिझाईन केलेली. तळ हाता एवढी लांब आणि दुसऱ्या टोकाकडे निमुळती होत गेलेली. स्टीलची असल्याने तशी महागच होती, पण तिला आवडणारी प्रत्येक गोष्ट तिच्याकडे असली पाहिजे हा तिचा हट्ट. मग काय, ही क्लिप पण आली तिच्या कलेक्शनमध्ये.
आज डेटवर जायच्या निमित्ताने तिने तिची स्पेशल क्लिप लावली होती. तिने 2 क्षण श्वास रोखले, डोळे गच्च मिटले. तिचा हात किंचितसा थरथरला आणि त्याची किंकाळी त्या रिसॉर्टवर घुमली. गरम रक्ताची चिळकांडी उडाली. तिच्या क्लिपच्या चमकदार निमुळत्या टोकाने त्याच्या मानेचा वेध घेतला होता. ही कथा इथेच समाप्त होते. कथा आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.